हॅलो फ्रेंड्स, हॅव अ ग्रेट डे. आजचा आपला टॉपिक आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट्स मध्ये आपण रिफ्रॅक्शनचे डेफिनेशन आणि लॉज ऑफ रिफ्रॅक्शन अभ्यासलेला आहे आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या टॉपिक पर्यंत आलो होतो. रिफ्रॅक्शन म्हणजे काय, साध्या भाषेत जर सांगितलं आपण तर एखादा लाईट रेज एका माध्यमातून, कुठल्याही एका माध्यमातून दुसऱ्या माध्यम मध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याची दिशा म्हणजे डायरेक्शन, म्हणजे लाईट रेज इज पासेस ऑर ट्रॅव्हल, तो धावतो त्यावेळेस पास करताना, ट्रॅव्हल होताना त्याची डायरेक्शन चेंज होते. तशी डायरेक्शन चेंज होण्याच्या ज्या काही घटना आहेत, ती घटना आहे त्या घटनेला म्हणतात रिफ्रॅक्शन ऑफ लाईट्स. पण हे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट्स किती प्रपोर्शन मध्ये होतं हे सांगण्यासाठीची जी काही कन्सेप्ट आहे, टर्म्स आहे, त्याला म्हणतात रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि आपण लॉज ऑफ रिफ्रॅक्शन मध्ये सांगितलं होतं, इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे आर इन द अपोजिट ऑफ द नॉर्मल अँड refracted ray, incident ray and normal are lie on same plane, and incident ray and refracted ray or angle of incidence and angle of refractions are constant for particular given pair of media. दिलेल्या दोन माध्यमासाठी जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो किंवा जो काही चेंजिंग इन द डायरेक्शन किंवा अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन असतो, तो सेम असतो, तो कॉन्स्टंट असतो, तो दिलेल्या त्या दोन मीडियम साठी कोणत्याही लेवलला, कोणत्याही वेळेला. सुरुवातीला आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चा मिनिंग सुरुवातीला समजून घेऊ. आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मीन्स एखाद नंबर, एखादी संख्या, हा अंक आहे. आणि रिफ्रॅक्टिव्ह मीन्स चेंजिंग और बेंडिंग ऑफ लाईट, याचं प्रपोर्शन, याचं प्रमाण. जेवढं रिफ्रॅक्शनचं प्रमाण असेल तेवढा हा अंक मोठा असेल, म्हणून याला म्हटलं आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह मीन्स चेंजिंग इन द डायरेक्शन, चेंजिंग इन डायरेक्शन ऑफ लाईट. ठीक आहे, हा मिनिंग आपण लक्षात ठेवू. आणि पुढे जाऊ. आता डायरेक्शन ऑफ लाईट कोणत्या टर्म्सवर, कशावर डिपेंड आहे चेंज होणं, ते सुरुवातीला पाहावं लागेल आपल्याला. डायरेक्शन ऑफ लाईट्स इज डिपेंड अपॉन, चेंजिंग इन द डायरेक्शन ऑफ लाईट इज डिपेंड अपॉन फर्स्ट ऑफ ऑल नेचर ऑफ मीडियम, मीडियमचं नेचर कसं आहे, मग डेन्सर और रेअरर असे दोन नेचर असतील आपल्याकडे. आणि दुसरं एक टर्म्स आहे, दुसरी एक कंडिशन आहे ज्याच्यामध्ये व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन द मीडियम. व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम याच्यावर सुद्धा डिपेंड आहे डायरेक्शन चेंज होणं. आता कुठली गोष्ट हाय असल्यानंतर डायरेक्शन चेंज होणार आणि कुठली गोष्ट लो असल्यानंतर चेंज होणार, याचा आपण एक चार्ट बघणार आहोत. पण ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. डायरेक्शन ऑफ लाईट चेंज डिपेंड कशावर अवलंबून आहे, तर नेचर ऑफ मीडियम म्हणजे त्या हवा, पाणी किंवा एखादं सॉलिड, ग्लास, डायमंड यांचं नेचर, डेन्सर, रेअरर, आणि व्हेलॉसिटी ऑफ लाईट म्हणजे त्या ठिकाणची लाईटची स्पीड, याच्यावर त्या दोन गोष्टी अवलंबून आहे. परंतु आता एक चार्ट असा असेल की ज्या चार्टमध्ये नेचर आणि व्हेलॉसिटी कशी एकमेकांवर अवलंबून आहे ते बघणार, आणि त्याच्यानंतर बघणार आपण त्याची व्हेलॉसिटी कशी असणार आहे किंवा डायरेक्शन ऑफ चेंज ऑफ द डायरेक्शन लाईट कशी असणार आहे. द प्रोपोर्शन ऑफ चेंजिंग ऑफ द डायरेक्शन ऑफ लाईट इज कॉल्ड एज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता प्रोपोर्शन ऑफ बेंडिंग ऑफ द लाईट इज डिपेंड अपॉन व्हेलॉसिटी ऑफ लाईट अँड नेचर ऑफ द मीडियम. सो पहिल्यांदाच पाहावं लागेल, जर लाईटची डायरेक्शन चेंजेस होत नसेल, स्ट्रेट मध्ये फॉरवर्ड होत असेल, लाईट डायरेक्शन चेंज करत नसेल, त्यावेळेस त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्या मीडियमचा लो असणार आहे, तो ज्याही मीडियम मधून पास होतो. नंतर दुसरी एक टर्म लक्षात ठेवावं लागेल, जर डायरेक्शन बेंड होत असेल म्हणजे चेंज होत असेल कुठल्याही मीडियम मध्ये, तर त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असणार आहे. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आता इथे आपण तीन मीडियम घेतले, गॅसेस, सॉलिड आणि लिक्विड. गॅसेस मध्ये व्हॅक्यूम, जिथे पार्टिकल्स नाहीत, त्याचं नेचर तर रेअर असणार आहे, आणि त्या रेअर नेचरमुळे व्हेलॉसिटी ऑफ लाईट, लाईटला ट्रॅव्हल होताना कुठल्याच प्रकारचा डिस्टर्बन्स, अडथळा नाही, म्हणून व्हेलॉसिटी ऑफ लाईट हाय असणार आहे आणि अडथळा नाही, त्यामुळे लाईट ट्रॅव्हल होताना स्ट्रेट जाणार आहे. मग जर स्ट्रेट जाणार असेल
व्हेलॉसिटी हाय असेल आणि रेअर मिडियम असेल तर स्ट्रेट जाताना रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्या मिडियमचा लो असणार आहे. ठीक आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स टर्म्स. नंतर एअरचं मिडियम. एअर थोडं या व्हॅक्युम पेक्षा थोडे पार्टिकल व्हॅक्युम पेक्षा जास्त असणार आहेत, कारण व्हॅक्युम मीन्स नो पार्टिकल नो एअर. एअर मीन्स सम ऑफ दिस अदर गॅसेस पार्टिकल लाईक ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन अँड सो ऑन. तर एअर सुद्धा रेअर आहे ऍज कम्पेअर टू अदर मिडियम. तर या ठिकाणी व्हेलॉसिटी ऑफ लाईट तेवढीच असणार आहे, एवढा डिस्टर्बन्स नाहीये. आणि जर व्हेलॉसिटी ऑफ लाईट तेवढीच असेल तर बेंडिंग ऑफ लाईट नसणार आहे. बेंडिंग ऑफ लाईट नसणार आहे म्हणजे लाईट स्ट्रेट असणार आहे. मग डायरेक्शन चेंज होत नसेल तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्या मिडियमचा तो सुद्धा लो असणार आहे, कारण डायरेक्शन चेंजेस नाहीये तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लो आहे. सो ठीक आहे, बिकॉज आपण सुरुवातीला सांगितलं होतं की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज डिपेंड अपॉन द चेंजिंग ऑफ द डायरेक्शन ऑफ लाईट और बेंडिंग ऑफ लाईट. नेक्स्ट वन सॉलिड मीडियम आहे ग्लास. ग्लास हा हवेपेक्षा कितीतरी दाट आहे, कितीतरी घनदाट आहे, त्याची घनता जास्त आहे म्हणून डेन्सर मीडियम. मग हा जर डेन्सर मीडियम असेल तर या ठिकाणी याची व्हेलॉसिटी असणार आहे लाईटची त्या ग्लास मधून जाताना लो. मग व्हेलॉसिटी लो असेल तर या ठिकाणी लाईट बेंड होणार आहे, लाईट वाकणार आहे. लाईट हा कुठेतरी त्याच्या धावताना डिस्टर्बन्स येत आहे त्याला. मग धावताना डिस्टर्बन्स येत असेल तर तो बेंड होत आहे, आणि बेंड होत असेल तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्याचा त्या पर्टिक्युलर मीडियमचा जास्त असणार आहे. बिकॉज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज नथिंग बट द चेंजिंग इन द डायरेक्शन ऑफ लाईट. डायमंड घेऊ. डायमंड हा ग्लास पेक्षाही जास्त डेन्सर आहे, जास्त दाट आहे, जास्त घनदाट आहे, त्याची घनता जास्त आहे. त्या ठिकाणी लाईटला आणखी ट्रॅव्हल होताना अडथळा येतोय, व्हेलॉसिटी कमी आहे. आणि व्हेलॉसिटी कमी असेल तर मोर बेंडिंग असणार आहे त्या पर्टिक्युलर मीडियम मधून ट्रॅव्हल होताना. म्हणजे डायमंड मधून लाईट ट्रॅव्हल होताना जास्त बेंड होत असेल तर जास्त बेंडिंग असल्यामुळे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असणार आहे. आता येऊ आपण लिक्विड मीडियमकडे. लिक्विड मीडियमचे थोडेसे रूल वेगळे आहेत, बऱ्याच वेळा आपण याबद्दल बोललोय पण याचा चार्ट नव्हता केला आपण अगोदर. काय केलं सांगितलं की वॉटरची डेन्सिटी जास्त आहे, पण जसं या ठिकाणी डायमंडच्या डेन्सिटीमध्ये लो व्हेलॉसिटी आहे, पण इथे लिक्विड मीडियम मध्ये तसे नियम नाहीये. वॉटरची डेन्सिटी जास्त असेल तरी त्याच्यामध्ये व्हेलॉसिटी सुद्धा जास्त आहे लाईटची, त्यामुळे व्हेलॉसिटी जास्त असेल तर त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुमचा कमी येईल. कारण लाईट ट्रॅव्हल होताना जर स्पीड नव्हत असेल तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्याचा कमी असणार आहे, कारण तो स्ट्रेट लाईन चाललेला आहे. स्ट्रेट लाईन का जातोय? कारण व्हेलॉसिटी जास्त आहे. व्हेलॉसिटी का जास्त आहे? कारण त्या ठिकाणी बेंडिंग कमी आहे. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज लो. वॉटरचं जे काही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो कमी आहे लिक्विड मीडियम मध्ये. केरोसिनचा नेचर जर बघितलं तर रेअर आहे. जर हे नियम इकडे लागू होत नाहीत लिक्विड मध्ये. नेचर रेअर आहे, पण रेअर नेचर असून सुद्धा व्हेलॉसिटी या ठिकाणी लो असणार आहे. मग व्हेलॉसिटी लो का आहे? कारण डिस्टर्बन्स आहे. धावताना डिस्टर्बन्स असेल, लाईट ट्रॅव्हल करताना तर त्याचं बेंडिंग असेल, या ठिकाणी सम ऑफ दी पोर्शन मध्ये बेंडिंग असेल, आणि बेंडिंग असेल त्यामुळे थोडा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वॉटरपेक्षा केरोसिनचा जास्त असणार आहे. दिस टर्म्स इज टोटली एक्सप्लेन हिअर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एखाद्या मीडियमचा, दोन मीडियमचा इंडिकेट कसा करायचा हे आपण एक्सप्रेशन थ्रू नेक्स्ट टॉपिक मध्ये बघणार लगेच. ठीक आहे. मीडियमचे 3 कॅटेगरी केल्या: सॉलिड मीडियम, गॅसेस मीडियम आणि एक लिक्विड मीडियम. तर एअर मीडियममध्ये एअरची जे काही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो व्हॅक्यूमशी रिलेटेड काढले या ठिकाणी हा 1.0003 मीन्स व्हॅक्यूममधून लाईट पास होताना विदाऊट एनी बेंडिंग होतो आणि एअरमध्ये थोडा बेंड होतो, बिकॉज एअर हॅव्हिंग पार्टिकल्स अँड व्हॅक्यूम हॅव्हिंग नो पार्टिकल्स. ठीक आहे. आता बघू आपण आईस. आईस हा सॉलिड मीडियम येतो आणि त्याची डेन्सिटी ही कमी आहे. आता डेन्सिटी कमी आहे पण त्या ठिकाणी एअरपेक्षा तो जास्त डेन्सर आहे. वॉटरच्या आणि आईसच्या डेन्सिटीमध्ये जर विचार केला तर तेव्हा डेन्सिटी त्याची कमी येते वॉटर डेन्सिटीमध्ये, पण एअर आणि त्याचा जर विचार केला त्याची डेन्सिटी जास्त आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये व्हेलॉसिटी कमी असते, आणि व्हेलॉसिटी कमी असेल तर त्या ठिकाणी बेंडिंग जास्त असतं, आणि बेंडिंग जास्त आहे त्यामुळे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त आहे. किती त्याचा? 1.31. ठीक आहे फ्रेंड्स. आता यानंतर वॉटर मीडियम आहे. तर वॉटर हे लिक्विड मीडियम असल्यामुळे वॉटर, अल्कोहोल आणि केरोसिनमध्ये जर आपण विचार केला तर वॉटरची जी डेन्सिटी आहे ती जास्त आहे, परंतु रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स या ठिकाणी दिलेला त्याचा 1.33. आणि केरोसिनचं बघा,
केरोसिनमध्ये कसं आहे मित्रांनो बघा, केरोसिनमध्ये आहे 1.39 इज ग्रेटर दॅन 1.33. तर या ठिकाणी हा जो काही आपण लिक्विडचा थोडासा रूल वेगळा केला होता तो या ठिकाणी लागू आहे फक्त, की ज्याची लिक्विडमध्ये डेन्सिटी जास्त असेल त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा जास्त असतो. हा, आणि ज्याची डेन्सिटी कमी आहे जसं केरोसिनची, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा कमी असतो. तर त्यामुळे व्हेलॉसिटी या ठिकाणी केरोसिनमध्ये कमी असणार आहे आणि वॉटरमध्ये जास्त असणार आहे. ठीक आहे फ्रेंड्स. या ठिकाणी नंतर आहे सबस्टन्स फ्यूज क्वार्ट्स. फ्यूज क्वार्ट्स आहे, त्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 1.46, टर्पेंटाईन ऑइल 1.47, बेन्झिन 1.50, क्राऊन ग्लास 1.52, रॉक सॉल्ट 1.54. जसं जसं सॉलिडमध्ये त्याची डेन्सिटी वाढत जाईल, क्राउडेड पार्टिकल होत जातील, तसं तसं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त होत जाईल. कार्बन डायसल्फाईड 1.63, डेन्स फ्लेन ग्लास 1.66, रबी आहे 1.76, त्यानंतर सॅफायर आहे 1.76 आणि डायमंड इज द व्हेरी डेन्सर, खूप जास्त दाट आहे तो आणि खूप त्याची जी काही पॅकिंग पार्टिकल्स आहेत तो खूप हार्ड आहे आणि हार्ड असल्यामुळे त्याची डेन्सर पार्टिकल असल्यामुळेच त्या ठिकाणी त्याची जी काही व्हेलॉसिटी असणार आहे लाईटची ती फार कमी असणार आहे. त्यामुळे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा जास्त असणार आहे आणि बेंडिंगसुद्धा जास्त असणार आहे. सो फ्रेंड्स, ग्लास डायमंडचे या ठिकाणी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 2.42. हा चार्ट आपण पण लक्षात ठेवू, कारण या चार्टवरूनच आपल्याला एखादं रिकामी जागा किंवा मॅच द पेअर, मेल इन द ब्लँक्स वगैरे येऊ शकते. तर थोड्या व्हॅल्यू आपण ह्या थोड्या लक्षात ठेवू. ठीक आहे फ्रेंड्स. ओके. Refractive index is the changing the direction of light or amount of changing in the direction of light. जसं या ठिकाणी आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा लॉज ऑफ रिफ्रॅक्शन मध्ये सांगितलं, साइन आय अपॉन साइन आर मीन्स अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. समजा एखाद्या पहिल्या मीडियम मधून अँगल ऑफ इन्सिडन्स आपण एक लाईट रेस टाकला असेल आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जो काही असेल तो जो काही त्या दोन मीडियम साठी आहे तो कॉन्स्टंट आहे. आणि काय होतं, जेव्हा तो एका मीडियम मधून येतो दुसऱ्या मीडियम मध्ये जातो त्यावेळेस त्याचं बेंडिंग तर असणार आहे आणि डायरेक्शन चेंज असणार आहे, त्यालाच आपण रिफ्रॅक्शन म्हटलं होतं. आणि म्हणून ही गोष्ट कॉन्स्टंट असणार आहे. ती कॉन्स्टंट गोष्ट त्या दोन मीडियम साठी जी असेल त्यालाच म्हटलं आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. कन्सिडर करू आपण एन या लेटरनं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला दाखवायचं असेल आणि दोन मीडियम असल्यामुळे पहिल्या मीडियम मधून लाईट जाताना दुसऱ्या मीडियम मध्ये जर जात असेल तर पहिल्या मीडियमची जी काही व्हेलॉसिटी असेल लाईटची ती आपण दाखवू व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन फर्स्ट मीडियम इज अ V1. याचा रेशिओ घ्यावा लागेल आपल्याला जेव्हा आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॅल्क्युलेट करायचा असेल. द रेशिओ ऑफ द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन फर्स्ट मीडियम अँड द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन द सेकंड मीडियम. दुसऱ्या माध्यमात ज्यावेळेस लाईट पास होतो, म्हणजे समजा आपण असं कन्सिडर करू की व्हॅक्यूम मधून एअर मध्ये आला किंवा असं कन्सिडर करू एअर मधून ग्लास मध्ये आला, तर पहिलं मीडियम जे असेल त्याला व्हेलॉसिटी त्याची V1 असेल, दुसरं मीडियम असेल त्यामधली व्हेलॉसिटी जी काही कमी असो किंवा जास्त असो ती व्हेलॉसिटी 2 असेल. आणि जेव्हा एक रेअरर टू डेन्सर येत असेल तेव्हा व्हेलॉसिटी V1 ही जास्त असणार आहे, व्हेलॉसिटी V2 ही कमी असणार आहे. आणि आपण मागच्या चार्ट मध्ये बघितलं की व्हेलॉसिटी जर कमी असेल तर त्याचं बेंडिंग जास्त असतं आणि बेंडिंग जास्त असल्यास त्या पर्टिक्युलर मीडियमचं जे काही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स येतो तो जास्त येतो. आता या ठिकाणी जे एक्सप्रेशन आलं, एक्सप्रेशन काय आलं बघा या ठिकाणी, N1 and 2 is equal to V1 by V2. कसं आलं या ठिकाणी, 1 is the first medium, 2 is the second medium. पहिलं माध्यम, मग हे एअर टू ग्लास असेल, एअर टू डायमंड असेल, एअर टू वॉटर असेल, जे काय असेल ते. मग पहिल्या मीडियमची व्हेलॉसिटी V1, लाईट ट्रॅव्हल होताना V1, आणि दुसऱ्या मीडियमची व्हेलॉसिटी असेल V2. आणि जेव्हा आपल्याला हे व्हॅल्यू दिले असतील तेव्हा याचा पर्टिक्युलर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स निघेल, तो असेल त्या पर्टिक्युलर मीडियाचा किंवा मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि या ठिकाणी काय असणार आहे, सांगताना द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. सेकंड मीडियम, कारण पहिल्या मीडियम मधून लाईट पास होत आहे ते दुसऱ्या मीडियम मध्ये, म्हणून रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा वर्ड्स लिहिताना, हे वाक्य लिहिताना, द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम RI, that is the refractive index of second medium WRT with respect to first medium. फर्स्ट मीडियम हे लिहिताना हे सगळ्यात गरजेचं आहे. जेव्हा सेकंड मीडियमचा विचारला तेव्हा आपल्याला सेकंड मीडियम रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम असं लिहावं लागेल. आणि आपला व्हेलॉसिटी पहिल्या मीडियमची V1 अपॉन V2. जेव्हा स्टेटमेंट चेंज होतं, जेव्हा आपल्याला विचारलं जातं
what is the refractive index of the first medium with respect to second medium? With respect to second medium, the refractive index of first medium with respect to second medium is the 2 and 1 is equal to V2 by V1. This 2 is the second medium, this 1 is the first medium, this V2 is the velocity in second medium, this V1 is the velocity in the first medium. म्हणजे velocity of light हे लाईटचा जो काही गती आहे, वेग आहे, तो पहिल्या मीडियम मधला, हा दुसऱ्या मीडियम मधला, हे दुसरं माध्यम, हे पहिलं माध्यम. जेव्हा विचारलं जातं आपल्याला refractive index of first medium with respect to second medium, here is refractive index of second medium with respect to first medium. रीड करताना 1 and 2 is equal to V1 by V2, रीड करताना 2 and 1 is equal to V2 by V1. बट स्टेटमेंट मध्ये आपल्याला असतं refractive index of first medium with respect to second medium, refractive index of second medium with respect to first medium. हे कॅल्क्युलेशन मध्ये ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम होतील त्यावेळेस आणखी एक गोष्टी क्लिअर होणार आहेत. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा टॉपिक एवढा असेल, यावर न्यूमरिकल्स असतील आणि न्यूमरिकल मध्ये आपल्याला आणखी जे काही स्टेटमेंट दिलं असेल त्यावरच अवलंबून असेल आपल्याला V1 आणि V2 कसा आणि केव्हा घेणे, कसा घ्यायचा, कुठला न्यूमरेटर मध्ये असेल, कुठला डिनॉमिनेटर मध्ये असेल. पण हे लक्षात ठेवावं लागेल, 1 इकडनं असेल तर V1 या ठिकाणी असेल आणि 2 इकडनं असेल तर V2 खाली असेल. ही थोडीशी टेक्निकल याची, परंतु लिहायचं कसं याला हे स्टेटमेंटवर डिपेंड करतं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम with respect to first medium, refractive index of first medium with respect to second medium. So final this, okay.